विलास. नक्कीच देवदत्त कामत हे आता युक्तिवाद करतायत ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून सुद्धा कदाचित त्यांच्या वकिलांना सुद्धा परवानगी दिली जाऊ शकते। अतिशय महत्त्वाचे काही मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत देवदत्त कामत यांच्याकडून। ज्या प्रेक्षकांनी आता टीव्ही लावलेला आहे त्यांच्यासाठी आज निवडणूक आयोगाच्या समोर एक मोठी सुनावणी, महत्त्वाची सुनावणी पार पडते आणि आजच्या या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून 2 वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। कपिल सिब्बल यांनी जवळपास सव्वा तासापेक्षा जास्त वेळ युक्तिवाद करताना शिंदे गटाच्या अनेक महत्त्वाच्या उणीवांवरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे। तर आता देवदत्त कामत उभे राहिलेले आहेत, ते युक्तिवाद करतायत। त्यांनी सुद्धा सांगितलं की संघटनात्मक जे पाठबळ आहे, जे बहुमत आहे ते ठाकरेंच्या बाजूने आहे, त्यामुळे पक्ष हा ठाकरेंकडेच आहे। आणि आता ज्या प्रकारे प्रतिनिधी सभा तिथलं बहुमत असेल किंवा विधान परिषदेतलं राज्यसभेतलं बहुमत आहे ते सुद्धा पक्षाच्या कडे आहे, म्हणजे ठाकरेंकडे आहे। त्यामुळे पक्ष आणि धनुष्यबाण हे आम्हालाच मिळायला हवं अशा प्रकारचा दावा केला। मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेतच नाहीये, मग मुख्य नेते कसे झाले एकनाथ शिंदे, हा सवाल सुद्धा आता देवदत्त कामत उपस्थित करतायत। मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही हे सुद्धा ते सांगतायत आणि प्रतिनिधी सभेचं बहुमत 273 पैकी 170 जवळपास प्रतिनिधी हे ठाकरेंच्या सोबत आहे। त्यामुळे हे पक्षातलं जे पक्षीय बहुमत आहे ते पक्षीय बहुमत ग्राह्य धरलं जावं आणि त्या आधारावर निवडणूक आयोगानं आपला निर्णय द्यावा अशी मागणी आता ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या वकिलांनी देवदत्त कामत यांनी ती केलेली आहे। त्यामुळे निवडणूक आयोग नेमकी कुठलं बहुमत ग्राह्य धरतं हे पाहावं लागेल। माझा प्रश्न तोच होता प्रशांत, की निवडणूक आयोगाला निर्णय घेत असताना कायदेशीर आधार निश्चितपणे असेल। कायदा नेमकं काय सांगतोय, कुठलं बहुमत तुम्ही गृहीत धरायला हवं? तुम्ही पक्षीय बहुमत गृहीत धरायला हवं की तुम्ही विधिमंडळातलं बहुमत गृहीत धरायला हवं? नाही, महत्वाचं म्हणजे आता एक अपडेट आलेली आहे या संपूर्ण याच्यामध्ये। देवदत्त कामत आपला युक्तिवाद संपवत आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी समराईज करायला सुरुवात केलेली आहे। आपला युक्तिवाद जो आहे तो पूर्ण करत आहे आणि थोड्याच वेळेस होऊ शकतं की साधारणतः महेश जेठमलानी यांना रिजॉइंडर करण्याची परवानगी मिळेल। यावेळेला 5:50 झाले, साधारणतः 6:30 पर्यंत निश्चित करण्यात आली याची सुनावणी। पूर्वी 5:30 वाजेनंतर, कारण 3 वाजता जर सुनावणी सुरू झाली असती 5:30 पर्यंत चालली असती, पण आता 4 वाजता सुनावणी सुरू झाली होती, त्यामुळे आता ती साधारणतः 6:30 पर्यंत सुनावणी चालण्याची शक्यता आहे। आता होऊ शकतं 15 मिनिटाचं रिजॉइंडर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे या घडीला हे महत्त्वाचं आहे की अजूनही सुनावणी सुरूच आहे आणि आता देवदत्त कामत आपले संपूर्ण मुद्दे समराईज करण्याचा, आपली युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। विलास. नक्कीच आता रिजॉइंडर द्यायची जर वेळ आली तर कदाचित पुन्हा एकदा शिंदे यांच्या पक्षाचे वकील तिथे उभे राहतील। महेश जेठमलानी हे त्यांची बाजू कदाचित मांडू शकतात, पण एकनाथ शिंदेंचं मुख्य नेतेपद बेकायदेशीर असल्याचा दावा देवदत्त कामत यांनी केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी हा सुद्धा दावा केलेला आहे की ज्या प्रकारे प्रतिनिधी सभेचं बहुमत हे सोबत आहे, ठाकरेंच्या सोबत आहे, ते शिंदेंच्या सोबत नाही। त्यामुळे मूळ शिवसेना ही ठाकरे गट आहे आणि त्यामुळे त्यांना धनुष्यबाण दिला जावा, त्यांना पक्षाचं नाव दिलं जावं अशा प्रकारची एक प्रकार युक्तिवाद हा देवदत्त कामत यांच्याकडून सुद्धा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शिंदेंचं मुख्य नेतेपद हे बेकायदेशीर आहे। मूळ घटनेमध्ये जी शिवसेनेची मूळ घटना आहे त्या घटनेमध्ये मुख्य नेतेपद अशा प्रकारचं कुठलं पदच नाहीये। मग एकनाथ शिंदे यांनी मुख्य नेते पदाची जी शपथ घेतली ती कुठल्या आधारावर घेतली? त्याच्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली होती का? प्रतिनिधी सभेची बैठक झालेली होती का? असे अनेक प्रश्न आज ठाकरेंच्या वकिलांकडून उपस्थित करण्यात आलेले होते। पक्षाची घटना ही सर्वोच्च आहे आणि पक्षाच्या या घटनेमध्ये जर ते पद नसेल तर मग ते बेकायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न सध्या ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात येतोय आणि त्यामुळे पक्षाची घटना नेमकी काय सांगते हे सांगण्यासाठी आज पक्षाची, शिवसेनेची घटनाच कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या समोर, निवडणूक आयोगाच्या समोर ठेवली आणि त्या घटनेमध्ये त्यांनी सांगितलं की ठाकरे गटानं जी आतापर्यंतची प्रक्रिया केलेली आहे ती पूर्णपणे कायद्याला धरून केलेली आहे। पक्षाच्या घटनेमध्ये जे होतं तेच ठाकरे गटानं केलेलं आहे, पण शिंदे गटानं मात्र सगळ्या बेकायदेशीर गोष्टी केलेल्या आहेत। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल किंवा त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या बद्दलची तपासणी करणं गरजेचं आहे।
त्यांनी जिल्हाध्यक्ष जी दाखवली, ज्यांच्याकडे पद नाही त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून दाखवलं गेलं, जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची प्रतिज्ञापत्र घेतली नाहीत, अशा प्रकारचा दावा केला गेला. त्यांनी काही स्टेटमेंट केली, ती सुद्धा खोटी होती. त्यांनी जे वेगवेगळे दावे केले, प्रतिज्ञापत्र सादर केले, ते सुद्धा खोटे होते. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आज ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाच्या कडून जे दावे केले जात होते ते सगळे खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांनी पहिल्यांदा युक्तिवाद करताना पक्षाची घटना निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेली होती आणि आता देवदत्त कामत यांच्याकडून हे स्पष्ट सांगितलं जातंय की पक्षाची घटना ही सर्वोच्च आहे आणि पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेतेपद जे सध्या गेलेलं आहे शिंदे यांच्याकडे किंवा एकनाथ शिंदेंनी ते घेतलं. मग एकनाथ शिंदेंनी हे सगळं घेत असताना कुठल्या आधारावर घेतलं, कशी शपथ घेतली आणि पुन्हा अपडेटसाठी आपण जाऊया प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, काय अपडेट? एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. राहुल शेवाळे जे संसदीय पक्षाचे नेते आहेत ते पोहोचलेले आहेत या घडीला. खास करून सुनावणीच्या दरम्यान शिंदे गटाचे जे राहुल शेवाळे आयोगात दाखल झाले आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की गेल्या 1.5 तासापासून सुनावणी सुरू असताना राहुल शेवाळे हे अंतिम टप्प्यात केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झालेले आहे. त्याशिवाय एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे ठाकरे गटातर्फे आज जवळपास कपिल सिब्बल यांनी सुमारे 1 तास 10 मिनिटं युक्तिवाद केला आहे. त्यानंतर शिंदे गटातर्फे महेश जेठमलानी यांना युक्तिवाद करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले प्रथमतः देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ द्या, ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण होऊ द्या, त्यानंतर आम्ही तुम्हाला संधी देऊ. आणि त्या देवदत्त कामत यांना युक्तिवाद करण्याकरता कपिल सिब्बल यांनी सुचवले होतं अशी माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे की शिंदे गटाचे राहुल शेवाळे आयोगात दाखल झालेले आहे आणि दुसरं म्हणजे देवदत्त कामत आता आपला युक्तिवाद देखील संपवत आहे. विलास, पण देवदत्त कामत यांचा युक्तिवाद झाल्यानंतर रिजॉइंडरसाठी ते उभे राहतील, समजा रिजॉइंडरची जर परवानगी त्यांना मिळाली, याचा अर्थ निवडणूक आयोगाला दोन्ही जे युक्तिवाद आहेत ते आज पूर्ण करायचे असं दिसतंय. बरोबर, ज्या पद्धतीनं माहिती मिळते, सूत्रांची माहिती आहे की आजच युक्तिवाद पूर्ण करण्याकडे केंद्रीय निवडणूक आयोगाचा कल आहे. त्यामुळे आज सुनावणी पूर्ण होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पण निर्णय आज येणार नाही हे मात्र निश्चित आहे की सुनावणी पूर्ण होते की नाही हे पाहावं लागेल. पण निर्णय आज काही येणार नाही आणि साधारणतः ज्या पद्धतीने सूत्रांनी माहिती आहे की लवकरच आगामी आठवड्यामध्ये जे सुनावणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता सुनावणी आज पूर्ण होऊन रिजॉइंडरसाठी अतिरिक्त वेळ दिला जातो का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण 23 तारखेपर्यंतच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची आतापर्यंतची मुदत आहे. त्यामुळे 23 तारखेच्या आधी पक्षाच्या संदर्भातला हा निर्णय करावा लागेल किंवा मग त्यांच्या निवडीला अधिकचा वेळ देणं किंवा निवडीला परवानगी देणं याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. काय होऊ शकतं, कारण 23 तारीख ही तिथली अंतिम आहे. बरोबर आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ हा 23 जानेवारी रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे होऊ शकतं, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या संदर्भात की लवकरच या संदर्भात जो माहिती येईल त्या माहितीच्या आधारावर असं सांगता येईल आपल्याला की कुठेतरी हा जो कार्यकाळ पूर्ण होता त्यासाठी जे 2 पत्र देण्यात आलेले आहेत त्या 2 पत्रांना परवानगी मिळते का हे निश्चितपणे जेव्हा सुनावणी पूर्ण होईल तेव्हा निश्चितपणे कळेल. पण या सोबतच हे महत्त्वाचं आहे की ज्या 2 पत्रांमध्ये मागण्या करण्यात आल्या होत्या की 23 जानेवारीला पक्षप्रमुख पदाचं कार्यकाळ संपत आहे, त्यामुळे आम्हाला निवडणूक घेण्याची परवानगी देण्यात यावी. जर आपण निवडणूक घेण्याची परवानगी देणार नसेल तर त्यांनी दुसरं पत्र दिलं होतं, त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची परवानगी देण्यात यावी. म्हणजे कुठेही घटनात्मक त्रुटी निर्माण होऊ नये असा प्रयत्न कुठेतरी आजच्या या सुनावणीच्या दरम्यान जे पत्र देण्यात आलेले आहे त्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळे आजचा हा संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण की हे अतिशय क्लिष्ट प्रकरण आहे. या क्लिष्ट प्रकरणासंदर्भात 23 जानेवारीला कार्यकाळ पूर्ण होतो, निवडणूक घेण्याची परवानगी द्या असं एक पत्र, निवडणूक जर घेऊ देत नसेल तर आम्हाला कार्यकाळ वाढवायचे. या दोन्ही याच्यामध्ये विन विन पोझिशन जर बघितली उद्धव ठाकरे पक्षाचा आहे, कारण की त्यांना एक शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि म्हणूनच हा निर्णय देखील आम्ही घेतला आहे, जनतेच्या मनातला निर्णय घेतला आहे. आणि म्हणून विविध स्तरावर जनतेमध्ये या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर
या निर्णयाचं स्वागत होतं आहे आणि म्हणून आजही मला अनेक लोक भेटायला आले आणि त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे. शिंदेसाहेब, कालपासून पंतप्रधान मोदींची सभा तर चर्चेत आहेत, परंतु त्यांच्यासोबतचे आपले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत. आपलं कौतुक करतानाचे व्हिडिओ व्हायरल आहेत. मेट्रोमध्ये आपल्यासोबत गप्पा मारतानाचा व्हिडिओ जास्त व्हायरल झाला आणि आपण खळखळून हसला देखील आहात. काय नेमकं घडलं होतं ते मेट्रोमध्ये? हां, काय म्हणाले? मेट्रोमध्ये कालपासून जी चर्चा सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा तर गाजलीच आहे या संदर्भात, परंतु त्याचबरोबर आपल्या दोघांचे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत. मेट्रोमध्ये आपण दोघं हसत होतात, चर्चा करत होतात. ती नेमकी काय झाली होती की आपण एवढे खळखळून असतात? कालचा अनुभव सगळ्यांनाच सुखद होता आणि आनंदाचाही होता, मला देखील. त्यामुळे या देशाचे लोकप्रिय असे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मुंबईमध्ये येण्याचं मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांना जाहीर धन्यवाद दिलेले आहेत, आभारही त्यांचे मानलेले आहेत. खरं म्हणजे मुंबईतल्या विकासाला काल सुरुवात झाली खऱ्या अर्थाने, आणि ती देखील मोदी साहेबांच्या शुभ हस्ते सुरू झाली. मेट्रोचा प्रकल्प, मेट्रो सुरू झाली, कॉन्क्रीटचे रस्ते सुरू होतील, STPची कामं सुरू होतील, सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला आहे, हॉस्पिटलची भूमिपूजनं झालेली आहेत. असे अनेक प्रकल्प जे मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही सुरू केलेले आहेत आणि पुढे भविष्यामध्ये मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी मोदी साहेबांनी काल त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं आणि त्यासाठी ते आले होते. त्यांच्याही मनामध्ये मुंबईच्याबद्दल एक आपुलकी आहे, मुंबईचा विकास त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून त्यांनी कालच्या सभेमध्ये मुंबईच्या विकासाला, महाराष्ट्राच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या मुंबईच्या विकासाला चालना मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आनंदाचे क्षण होते त्यामध्ये त्यांनी देखील काही माझे मुद्दे होते त्याला दिलखुलास दाद दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे आणि खरं म्हणजे या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, खऱ्या अर्थाने दावोसमध्ये मी गेलो तेव्हाही त्याची मला प्रचिती आली. तिकडे त्यांची लोकप्रियता पूर्ण जगभरात आहे आणि त्यांनी काही मुद्द्यांना, काही माझ्या काही दावोसच्या आठवणी होत्या, काही इकडचे काही प्रसंग होते, त्याला दिलखुलास दाद दिली. काय किस्सा घडला? महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक घेऊन आलेल्या आहेत. पंतप्रधानांनी कौतुक केलेले आहे, मात्र विरोधक टीका करतात की जे दावोसमध्ये MOUs झालेले त्यांचं अंमलबजावणी होईल का, ते प्रत्यक्षामध्ये उतरतील का, ते सर्व करार प्रॅक्टिकली होईल? खरं म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे आणि समाधानही वाटतं आहे, कारण दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मला आपल्या राज्याची बाजू मांडण्याची देखील काँग्रेसमध्ये संधी मिळाली. काँग्रेस म्हणजे तिकडे एक फोरम आहे मोठा आणि पर्यावरण हा विषय होता आणि पर्यावरणाच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांनी जी काही त्याला प्राथमिकता दिलेली आहे, प्राधान्य दिलेले आहे, पर्यावरण संतुलन म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी जे जे काही प्रकल्प सुरू केले आहेत त्याची मी माहिती दिली आणि आपण देखील राज्यामध्ये जे काही क्लायमेट चेंज हे जे काही संकट आहे त्याला थांबवण्यासाठी जे जे काही निर्णय घेतो आहे त्याची देखील माहिती देण्याची संधी मला मिळाली. त्याचबरोबर जे MOUs झालेले आहेत 1,55,000 कोटी रुपयांचे, हे सगळे उद्योजक जे आहेत हे जगभरातले विविध देशातले लोक होते आणि त्यांचं नुसतं MOU करून ते थांबले नाहीत, तर त्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंबहुना त्यांचा जो प्रकल्प आहे तो इथे सुरू करण्यासाठी ते फार आग्रही होते, अतिशय सिरियस होते आणि म्हणून मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की आम्ही तिथल्या तिथे आमच्या संबंधित उद्योग विभागाला सूचना दिलेल्या आहेत. लँड आयडेंटिफाय करणे, त्यांना ज्या काही सोयी सवलती देणे याची सुरुवात आम्ही केलेली आहे. त्यामुळे 1,55,000 तर त्याचं एक्झिक्युशन होईलच, म्हणजे त्याची अंमलबजावणी तर होईलच, परंतु जे मला तिकडे भेटले विविध देशातले लोक त्यांनी देखील या महाराष्ट्रामध्ये
इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी दाखवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना आता पटलेलं आहे की या राज्यामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगल्या सोयीसुविधा आहेत, उद्योगाला पूरक वातावरण आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि ज्या सबसिडीज आम्ही देणार आहोत त्या सबसिडी देखील मिळतील असा त्यांना विश्वास आहे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे एकत्रपणे डबल इंजिनचं सरकार जे आहे ते काम करणार आहे, काम करते आहे याचा विश्वास त्यांना आणि खात्री पटलेली आहे. आणि म्हणूनच त्यांनी मोठ्या प्रमाणावर MOU साईन केलेत. आणि ज्यांनी MOU साईन केले नाहीत ते ज्यांची माझी चर्चा झाली ते इथं येऊन MOU साईन करणार आहेत आणि इथे येऊन त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याची सुरुवात ते इथं करणार आहेत. त्यामुळे फक्त आकडे पूर्वीप्रमाणे वाढवण्यासाठी किंवा फुगवून दाखवण्यासाठी मी तिकडे गेलो नव्हतो. मी ॲक्च्युअल राज्याच्या हितासाठी आणि राज्यामध्ये उद्योग आणण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मला वाटतं की त्यामध्ये भरघोस असं यश त्या ठिकाणी आपल्याला या डावोसच्या दौऱ्यामधून मिळणार आहे याची प्रचिती आणि अनुभव जो आहे तो मला आलेला आहे. त्यामुळे हे सगळे जे उद्योजक आहेत ते उद्योजक या ठिकाणी आपल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीसहित या ठिकाणी येतील आणि राज्यातल्या विकासाला हातभार लावतील. जवळपास 1 लाखापेक्षा जास्ती डायरेक्ट आणि तर या घडीची एक मोठी बातमी, जेठमलानी कामत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे. निवडणूक आयोगामध्ये सध्या दोन्ही बाजूंनी जो युक्तिवाद केला जातोय या युक्तिवादाच्या दरम्यानच शाब्दिक चकमक झालेली आहे. दोन्ही वकिलांमध्ये, ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये. ठाकरे गटाची बाजू सध्या मांडतायत कामत आणि त्याचबरोबर जेठमलानी हे शिंदे गटाची बाजू मांडतायत. बाहेर सुद्धा आपण बघतो या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सातत्यानं चकमकी झडत असतात आणि आज पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण कुणाचा याच्याबद्दलचा युक्तिवाद करत असताना कामत आणि जेठमलानी यांच्यामध्ये ही शाब्दिक चकमक झडलेली आहे. काही वेळापूर्वीच कामत यांनी आपली बाजू मांडताना महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर जेठमलानी यांनी रिजॉइंडर देताना त्यांनी सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. याच दरम्यान जेठमलानी आणि कामत यांच्यामध्ये ही शाब्दिक चकमक झाल्याचं कळतंय. आज जवळपास आता 2 तासापेक्षा जास्तचा कालावधी झालेला आहे. प्रशांत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, नेमकं काय घडलं कोर्टात? नाही, अतिशय महत्वाचा म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा या दरम्यान घडलेला आहे. एक खास करून जर बघितलं तर देवदत्त कामत आणि यांच्या दरम्यान वाद झालेला आहे. एकीकडे ज्या पद्धतीने माहिती मिळते की यामध्ये जेव्हा देवदत्त कामत आपले मुद्दे मांडत होते त्यावेळेस निश्चितपणे जर बघितलं आपण तर यामध्ये वादाचा पडसाद उमटले. त्यामध्ये त्यांनी कामत आणि जेठमलानी यांच्यात जेव्हा वाद निर्माण झाला, युक्तिवाद सुरू असताना कामत यांना महेश जेठमलानी यांनी प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते प्रश्न या दरम्यान ठाकरे गटाचे वकील कामत आणि महेश जेठमलानी यांच्या निवडणूक महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं यामध्ये मध्यस्थी करण्यात आली, हस्तक्षेप करण्यात आला आणि तो वाद सोडवण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा खास करून देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे. नक्कीच जे रस्त्यावरती घडतंय ते पुन्हा निवडणूक आयोगाच्या समोर सुद्धा घडतंय असं म्हणावं लागेल. पण देवदत्त कामत यांचा हा युक्तिवाद कधीपर्यंत चालू शकतो? 6 वाजून गेलेले आहेत आणि अजून त्यांना किती वेळ युक्तिवादासाठी मिळू शकतो? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? तर सध्या निवडणूक आयोगामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जातोय. याच युक्तिवादाच्या दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांसोबत ठाकरेंच्या वकिलांचा हा शाब्दिक चकमक तिथं झालेली आहे. शाब्दिक चकमकीमध्ये पुन्हा निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करावा लागलेला आहे. प्रशांत, कधीपर्यंत ठाकरे गटाचा हा युक्तिवाद चालू शकतो?
आपकी बात महत्वाचं म्हणजे साधारणतः अजून युक्तिवाद सुरू असण्याची शक्यता आहे. आता देवदत्त कामत यांच्यानंतर पुन्हा एकदा रिजॉइंडर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की अजूनही युक्तिवाद सुरू असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकरणी जर बघितलं आपण, ज्या पद्धतीने हा वाद झाला होता, देवदत्त कामत आणि सोबतच महेश जेठमलानी यांनी काही आक्षेप घेतले होते आणि त्या आक्षेपानंतर यामध्ये वाद झाला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करून हा वाद सोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी माहिती सध्या प्राप्त झाली आहे. लवकरच या संदर्भात अतिरिक्त अपडेट येण्याची शक्यता आहे. आणि जर बघितलं आपण तर या संदर्भात अजूनही नवीन काही माहिती येते का, कारण की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं या संदर्भात काही नवीन निर्णय दिला जातो का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. पण सध्या ज्या प्रकारे एकमेकांच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला जातोय, त्यातून आता खरं तर कामत आणि जेठमलानी यांच्यातला हा वाद आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केलेला आहे. पण आज दिवसभर ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या, त्यात सध्या अंतिम टप्प्याकडे ही सगळी सुनावणी जाते असं म्हणावं लागेल. कारण गेल्या 2 तासापेक्षा जास्त काळ ही सगळी सुनावणी तिथं पार पडते. आणि या सुनावणीच्या दरम्यान सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता. त्यानंतर कामत हे युक्तिवादासाठी उभे राहिलेले आहेत. देवदत्त कामत यांनी काही महत्त्वाचे मुद्दे तिथे मांडले. विशेषतः प्रतिनिधी सभेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं, प्रतिनिधी सभेतलं बहुमत हे ठाकरेंच्या सोबत आहे. त्यामुळे पक्ष चालवणारी सगळी जी यंत्रणा आहे ती प्रतिनिधी सभा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते पक्षाच्या सगळ्या रचनेमध्ये. ती ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव जे मूळ आहे ती ठाकरे आहे असा दावा त्यांनी केलेला होता. पण नेमक्या त्याच मुद्द्यावरती आक्षेप घेतला जेठमलानी यांनी, जे सध्या शिंदे गटाचे वकील म्हणून तिथे युक्तिवाद करायला पोहोचलेले आहेत. गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी तो युक्तिवाद केलेला होता आणि त्यांनी सांगितलं की प्रतिनिधी सभा ही फक्त तुमचीच कशी, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या या 2 मोठ्या वकिलांच्या दरम्यान, दोन्ही गटाच्या वकिलांच्या दरम्यान काहीशी शाब्दिक चकमक झडली. प्रशांत, अपडेट. महत्वाचं म्हणजे शिंदे गटाच्या वतीने जे आज मुद्दे मांडण्यात येणार आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की निवडणुकीमध्ये प्री पोल अलायन्स झालं होतं शिवसेना आणि भाजपचं, आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. असं असताना ज्या पद्धतीनं यांनी ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर जेव्हा त्यांची राजीनामा दिला त्यानंतर या पार्टीला म्हणजे या जे प्री पोल अलायन्स होतं त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कुठेतरी एकनाथ शिंदे या गटाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. त्यानंतर हे सिब्बल यांनी मांडलं आहे की त्यांच्याकडे नंबर नाही आहे. हे सुप्रीम कोर्टात मांडलेलं होतं, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. सुप्रीम कोर्टामध्ये हे स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री बनले त्यावेळेस स्पष्ट झालं होतं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरेंचा राजीनामा देण्याच्या वेळेस कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की त्यांच्याकडे नंबर नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे संख्या नाही आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर त्यांचं हे म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी निवडल्या गेली होती, या महाविकास आघाडीला कुठल्याही प्रकारचं प्री पोल अलायन्स नव्हतं आणि त्यामुळेच ज्या पद्धतीनं उद्धव यांचं संपूर्ण जे कामकाज होतं, ठरलेल्या गोष्टी होत्या त्या आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या घडीला आमचे जे नंबर आहे, आमची जी संख्या आहे, यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. जो वाद आहे असं बोलला जात होता, आमच्याकडे कुठलाही वाद नाही आहे, आमच्याकडे बहुमत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आमचे मुख्य नेते आहेत. प्रतिनिधी सभेतलं जे बहुमत आहे ते आमच्याकडे आहे. पक्ष चालवण्यासाठी जी प्रतिनिधी सभा महत्वाची असते ती प्रतिनिधी सभा, त्याचं बहुमत आमच्याकडे. हा मुद्दा कसा खोडून काढला जातो शिंदे गटाच्या वकिलांकडून? शिंदे गटाच्या वकिलाकडून हा एक मुद्दा खोडून काढला जातो. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्याकडे जरी प्रतिनिधी सभा असली तर आमच्याकडे विधिमंडळाचा आहे आणि आमच्याकडे देखील प्रतिनिधी सभा आहे, आमच्याकडे देखील मेंबर आहे. त्यांच्या याच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेमध्ये असलेले जे प्रमुख नेते आहेत त्यापैकी अनेक नेते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमची देखील प्रतिनिधी सभा ही अत्यंत महत्त्वाची आहे. तो पक्ष वेगळा आणि हा पक्ष वेगळा, म्हणूनच आमचा जो पक्ष आहे हा मूळ पक्ष आहे आणि जो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष आहे हा डुप्लिकेट पक्ष आहे, बोगस पक्ष आहे, असा दावा महेश जेठमलानी करत आहेत. विलास, आता महेश जेठमलानी यांच्या रिजॉइंडर नंतर हा सगळा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपेल की पुन्हा एकदा याच्याबद्दलची काही पुन्हा युक्तिवाद करण्याची मागणी केली जाऊ शकते? नाही, होऊ शकतं की आज
नंतर ज्या रिजॉइंडरचे मुद्दे असतील, रिजॉइंडर नंतर पुन्हा एकदा महेश जेठमलानी जे सध्या रिजॉइंडर करत असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा देवदत्त कामत आपल्याला रिजॉइंडर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर होऊ शकतं केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे स्पष्ट संकेत देईल की आम्ही साधारणतः काय निर्णय देतोय किंवा आम्ही निर्णय राखून ठेवतोय किंवा सुनावणी आम्ही कंटिन्यू करतोय हे काही क्षणामध्ये काही वेळामध्ये आपल्याला निश्चितपणे कळेल. साधारणतः अजून ते 10 ते 15 मिनिटं ही सुनावणी चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याच पद्धतीचे संकेत आहेत. राहुल शेवाळे तिथे पोहोचले काही वेळापूर्वी असं सुद्धा कळतंय, तुम्ही सांगितलं त्याबद्दल. राहुल शेवाळे ऐन वेळेला एवढ्या उशिरा काले आपण ते जाणून घेऊया तुमच्याकडून. पण आता उद्धव ठाकरेंनी मविया कशी बनवली हा सवाल उपस्थित केला जातोय. महेश जेठमलानी यांनी आता युक्तिवाद करताना महाविकास आघाडी सरकार नेमकं कसं निर्माण झालं, भाजप आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये झालेली निवडणुकीपूर्वीची युती आणि त्यानंतर निवडणुकीच्या नंतर या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात जाऊन म्हणजे शिवसेनेनं विरोधकांसोबत हात मिळवणी करून महाविकास आघाडी बनवली आणि त्यामुळे हे सगळं घडलं हे दर्शवण्याचा प्रयत्न सध्या महेश जेठमलानी यांच्याकडून केला जातोय. शिवसेनेनं आपल्या मूळ विचारांना आणि त्याचबरोबर तत्वांना निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांना त्यांना दाखवलेल्या स्वप्नांना कशी हरताळ फासली हे दाखवण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न या माध्यमातून होतोय. युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली गेली, नंतर मतदारांना सोडून दिलं हा मुद्दा आता त्यांनी ऐन वेळेला या संपूर्ण युक्तिवादामध्ये आणलेला आहे. पण प्रशांत, या युक्तिवादाचा किती फायदा होऊ शकतो? जर या सगळ्या याच्यात जर आपण युक्तिवाद जर बघितला, ज्या पद्धतीने देवदत्त कामध्ये हे त्यांचा युक्तिवाद झाला आहे, त्यानंतर त्यांनी ते कपिल सिब्बल यापूर्वी बाहेर पडलेले आहेत, महाविकास आघाडी कशी निर्माण झालेली आहे असे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. तर त्यावरती त्याचा फायदा निश्चित होईल की नाही हे निश्चितपणे कळेल. पण जे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले होते, जे मुद्दे देवदत्त कामत यांनी मांडले होते की शिंदे गटाला कुठलाही अधिकार नाही, शिंदे गट हे प्रतिनिधी सभेत नाही आहे, ते जर शिवसेनेचे नेते होते आता ते त्याला विरोध कसं करू शकतात, या मुद्द्यांना खोडून काढण्याचा प्रयत्न कुठेतरी रिजॉइंडरच्या माध्यमातून होत आहे. आणि त्याचमुळे या सगळ्या घडामोडींमध्ये हे कथ्याचं आहे की महेश जेठमलानी यांना प्रतिनिधी सभा ही तुमचीच कशी असू शकते असा देखील प्रश्न विचारलेला आहे. खास करून युक्तिवाद सुरू असताना ज्या पद्धतीने हा प्रश्न आहे आणि प्रतिनिधी सभेवरून वाद निर्माण झाला होता आणि प्रतिनिधी सभेसंदर्भात आता निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोग काहीतरी दिशानिर्देश देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण त्यामुळे प्रमुख आहे हे देखील स्पष्ट होईल. पण हे महत्वाचं आहे की जसा आपण उल्लेख केला तर राहुल शेवाळे ऐन वेळी पोहोचले होते, बऱ्याच कालावधीनंतर उशिरा पोहोचले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये आता हे अत्यंत महत्वाचं आहे की केंद्रीय निवडणूक आयोग कशा पद्धतीने निर्णय देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काय निर्णय येतो किंवा निर्णय राखून ठेवला जातो किंवा सुनावणी पुढे ढकलला जाऊ शकते. विलास, पण निवडणूक आयोगाच्या समोर हा यक्ष प्रश्न असेल की पक्षातलं बहुमत मान्य करायचं की विधिमंडळातलं बहुमत मान्य करायचं? अतिशय क्लिष्ट आणि अतिशय मोठा मुद्दा आहे. पक्षाचं बहुमत मान्य करायचं की विधिमंडळाचं, हा क्लिष्ट प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाला सोडवायचा आहे. त्यासाठीच हा युक्तिवाद सुरू आहे. आणि युक्तिवादाची दिशा जर बघितली आपण तर ही दिशा निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना आहे यामध्ये प्रतिनिधी सभेचे अतिरिक्त सदस्य जास्तीचे सदस्य त्यांच्याकडे आहेत. पण आता महाविकास आघाडीचे निर्माण कसं केलं, जर प्रीपोर अलायन्स दुसऱ्यासोबत करता आणि त्यानंतर तुम्ही निर्णय बदलता, हे कितपत शक्य आहे? राजकारणामध्ये अशा गोष्टी चालतात का असाही प्रश्न केला जात आहे. आणि यामध्ये जर नियम बघितले तर त्या नियमांच्या आधारावरती ही महाविकास आघाडी स्थापन झाली होती का असाही सवाल केला जात आहे. आणि त्याचमुळे महाविकास आघाडीचा राजीनामा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरे जे प्रमुख नेते होते, जे मुख्यमंत्री होते, या संदर्भात चर्चा करण्याकरता माझ्यासोबत राज पाटील ॲडव्होकेट राज पाटील आहे. सर, हा एक मुद्दा उपस्थित होतो, विधिमंडळाचं बहुमत महत्वाचं की पक्षामधलं प्रतिनिधी राष्ट्रीय कार्यकारिणीचं बहुमत महत्वाचं, हा अतिशय क्लिष्ट प्रश्न समोर आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. उद्धव ठाकरे यांच्या आर्ग्युमेंटमधला जो बेस होता आर्ग्युमेंटचा तोच होता की संघटनात्मक जी मेजॉरिटी आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या आर्ग्युमेंटचा म्हणजे जो आता काउंटर आर्ग्युमेंट होत आहे, रिजॉइंडर होत आहे, त्या आर्ग्युमेंटचा बेस हाच आहे की त्यांच्या बाजूनं विधिमंडळी पक्ष म्हणजेच लेजिस्लेटिव्ह पार्टी त्यांच्या बाजूनं बहुसंख्याक आणि संख्यात्मक मेजॉरिटी आहे. त्यात दुसरा त्यांनी हे फोकस केला की महाविकास आघाडीचा सुद्धा मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या वतीनं मांडण्यात येत आहे.
त्यात त्यांनी मागच्या केस लॉमध्ये जे सांगण्यात आलं होतं की काही केस लॉ आहेत की लँडमार्क जजमेंट आहे इलेक्शन कमिशनचे की एम्स आणि ऑब्जेक्ट यावर सुद्धा इलेक्शन कमिशन हे करत असतं. त्यात ते एम्स आणि ऑब्जेक्ट कसं व्हायलेशन झालं हे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं मांडण्यात येत आहे. प्रीपोल अलायन्सचा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रीपोल अलायन्स हा शिवसेना बीजेपीचं होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती त्यावेळेस उद्धव ठाकरेचे वकील कपिल सिब्बल यांनी मान्य केलं होतं की त्यांच्याकडे संख्या नाही आहे, बहुमत नाही आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे राजीनामा दिला, त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले असं उत्तर दिलं जात आहे. एम्स आणि ऑब्जेक्ट याच आर्ग्युमेंटचा बेस आहे की जे प्रीपोल अलायन्स झालं होतं ते भाजपसोबत झालं होतं आणि त्यानंतर ते महाविकास आघाडीसोबत गेले. त्यातच जे एम्स होते याचे हिंदुत्वाचे शिवसेनेचे त्या याला कुठंतरी तडा गेला, त्यामुळं त्यांनी पक्षातून बाहेर पडले असं सातत्याने एकनाथ शिंदे सांगत असतात. आणि त्यांनी निवडणूक आयोगात सुद्धा सांगितलं होतं की ती जी महाविकास आघाडीसोबत युती केली ती चुकीची आहे, अनैतिक आहे असं वारंवार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात इलेक्शन कमिशनसमोर सुद्धा सांगितलं. आणि एम्स आणि ऑब्जेक्टला कुठंतरी तडा गेला म्हणून त्यांनी पक्षातून म्हणजे जो पक्ष होता त्यातून कुठंतरी वेगळा निर्णय घेतला आणि त्यावर त्यांनी हे केलं. त्यानंतर डिस्प्यूट रेज झाल्यानंतर हा हे मुद्दा महाविकास आघाडीचा सुद्धा निवडणूक आयोगासमोर त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये ठेवलेला आहे. सध्या काय होऊ शकतं साधारणतः यावर आता लेजिस्लेटिव्ह पार्टी हा बेस एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सातत्यानं राहील, कारण की जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे हे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं असल्यामुळं त्यांनी त्यांचा बेस तो होता आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीचा मेजॉरिटी आणि संख्याबळ जास्त असल्याकारणे एकनाथ शिंदे यांचा बी तोच भर राहील. आता इलेक्शन कमिशन हे ठरवणार आहे की उद्धव ठाकरेच्या गटाच्या वतीने हे दावा करण्यात आलेला आहे युक्तिवादामध्ये की आमच्याकडे विधान परिषद सदस्य आहे, आमच्याकडे राज्यसभा सदस्य आहे, आमच्याकडे देखील आमदार आहेत, आमच्याकडे देखील खासदार आहेत. तो त्यांच्याकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे संसदीय पक्षाचा पूर्ण बेस आहे आणि यांच्याकडे पक्षाच्या संघटनेचा बेस आहे, पण इथं अतिरिक्त देखील हे मुद्दे आहेत. यात मेजॉरिटी आणि न्यूमेरिकल म्हणजे तुमचं बहुसंख्याक आणि संख्यात्मक ते कोणत्या बाजूला जास्त जाईल हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी फार महत्त्वाची, कारण कोणताही पक्ष रजिस्टर फक्त राजकारणात येण्यासाठी आणि मध्ये येण्यासाठी ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात राजकीय पक्षासाठी. तेव्हाच राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट करतो, सत्तेमध्ये येतो आणि सत्ता चालवतो. हे सगळ्या गोष्टी आहे आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विधिमंडळी पक्षसुद्धा महत्त्वाचा असतो, कारण की त्यांच्या चिन्हावर इलेक्शन चिन्हावर निवडणुका लढवल्या जातात, सरकार स्थापन होतं आणि एम्स आणि ऑब्जेक्टवर आयडिओलॉजीवर पक्ष निवडणुका लढत असतो. आता या सगळ्या गोष्टी माननीय निवडणूक आयोगासमोर एकनाथ शिंदे यांच्या वतीनं वारंवार सांगण्यात येतीलच आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे जे विधिमंडळी पक्ष आहे ही त्यांची मजबूतीचा आणि बेसचा पॉईंट असला पाहिजे. आता सध्या महेश जेठमलानी ही रिजॉइंडर देत असेल. बिलकुल. आता महेश जेठमलानी हे आर्ग्युमेंट एकनाथ शिंदे यांच्या वतीनं करत आहे, रिजॉइंडर करत आहे. पूर्वीचे जे मुद्दे कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जे मांडलेले आहे ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतील आणि आम्ही कसे लिगली आहोत हे सांगण्याचं कायदेशीर आहोत आणि आम्ही जे मान्य कमिशन समोर आलेले आहोत, काही डिस्प्यूट झाल्यानंतर काय काय घटना घडल्या हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे ते करतील. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट राज पाटील यांनी अतिशय जे मुद्दे आहेत, कायदेशीर मुद्दे आहे, कायद्याच्या तरतुदीनुसार ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जे क्लिष्ट प्रश्न होते विलास ते विचारण्याचा प्रयत्न केला, त्याची उत्तर त्यांच्याकडून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विलास पुन्हा एकदा. आता शेवटच्या क्षणी जेठमलानींनी ज्या प्रकारचा मुद्दा उपस्थित केला, महाविकास आघाडी कशी स्थापन झाली, निवडणुकीच्या पूर्वी भाजपसोबत युती होती, मतदारांना वाऱ्यावर सोडलं, हे सगळे मुद्दे उपस्थित करून कुठेतरी शिंदे गटाकडून त्यांनी आपली जी आयडिओलॉजी आहे ती सोडल्याचं ठसवण्याचा प्रयत्न होतोय की ठाकरेंनी किंवा त्यांच्या त्या गटाने आयडिओलॉजी सोडली म्हणून आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. बरोबर आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही वेगळा झालो हे जे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे तोच मुद्दा अतिशय महत्त्वाचापणे मांडण्याचा प्रयत्न खास करून महेश जेठमलानी यांनी करत आहे आपल्या रिजॉइंडरच्या माध्यमातून की प्रीपोल अलायन्समध्ये काही मुद्दे ठरलेले असतात, काही नियम ठरलेले असतात. त्यावेळेस हिंदुत्वाचा मुद्दा बीजेपीकडे होता आणि शिवसेनेकडे होता, म्हणून हे दोघं सोबत होते. त्यापूर्वी गेल्या 25 वर्षांसोबत होते, पण यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला म्हणून आम्ही दूर गेलेलो आहे. आणि आता जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून जर दूर जात असेल तर अशावेळी आम्हाला शिंदे गटाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे
आणि तोच मुद्दा मांडून एक प्रकारे शिंदे गट हे सगळे जे मुद्दे आता कपिल सिब्बल यांनी मांडले होते ते खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. जसे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की राजकारणामध्ये जर बघितलं तर राजकारणामध्ये राजकीय पक्ष हे सत्ता स्थापनेसाठी दिले जातात आणि सत्ता स्थापने हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे राजकारणामध्ये विधिमंडळ पक्षाला अत्यंत महत्त्व असतं. हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे देखील थांबण्याचा प्रयत्न कुठेतरी होत आहे. विलास. नक्कीच. आता तिथं नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये ही सुनावणी संपू शकते किंवा युक्तिवाद संपू शकतो असं कळतंय. तर तिथं काही वेगळ्या हालचाली सुरू आहेत का? अशा पद्धतीने इलेक्शन कमिशन मान्यता देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. राहुल शेवाळे यांनी हे पॉईंट टाकले होते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महेश जेठमलानी युक्तिवाद करतात. प्रशांत यांच्यापर्यंत आवाज आपला पोहोचत नाहीये, पण आता जवळपास 6:30 वाजतायत आणि या 6:30 वाजलेले असताना सुद्धा युक्तिवाद मात्र सुरू आहे. आत्ता नेमका कोण युक्तिवाद करतंय? पूर्ण झालाय जेठमलानींचा युक्तिवाद की काय अपडेट आहे त्याच्याबद्दल? या प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा विलास. आता कुणाचा युक्तिवाद सुरू आहे आणि साधारण अजून किती वेळ लागू शकतो हा संपूर्ण युक्तिवाद संपायला? विलास, सध्या महेश जेठमलानी यांचा रिजॉइंडर ज्याला उर्वरित त्यांना मुद्दे जे मांडायचे होते आणि ही एक प्रकारे कपिल सिब्बल आणि सोबतच जर बघितलं आपण तर देवदत्त कामत यांनी मांडलेले जे मुद्दे आहेत ते कसे खोडून काढता येईल याचा प्रयत्न महेश जेठमलानी यांच्या माध्यमातून होत आहे. आणि निश्चितपणे थोड्याच वेळात यामध्ये साधारणतः 6:24 झालेले आहेत आणि होऊ शकतं साधारणतः 6:45 पर्यंत ही सुनावणी संपेल अशी शक्यता दिली जाते. कारण की ज्या पद्धतीचे संकेत गेल्यावेळी कपिल सिब्बलच्या माध्यमातून मिळाले होते त्यांनी म्हटलं होतं की आगामी काळामध्ये साधारणतः आगामी सुनावणीमध्ये 2.5 तासापर्यंत साधारणतः सुनावणी होईल आणि या सुनावणीच्या माध्यमातून कुठेतरी हा पक्ष कोणाच्या हक्काचा, शिवसेना कोणाच्या हक्काची. विलास. नक्कीच. मी येतो तुमच्याकडे प्रशांत, पण आता ज्यांनी टीव्ही ऑन केलेला आहे त्यांच्यासाठी म्हणून आपण सांगूया, त्या प्रेक्षकांसाठी, शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाचा, या प्रश्नाचा फैसला करण्यासाठी आजची ही सुनावणी अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण गेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून एक मागणी करण्यात आली होती की त्यांना आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत आणि 2 ते 2.5 तास आम्हाला ही सगळी सुनावणी करण्यासाठी, युक्तिवाद करण्यासाठी दिला जावा. त्यानुसार आज 2 वकिलांनी ठाकरे गटाकडून युक्तिवाद केला. कपिल सिब्बल आणि कामत या 2 वकिलांनी जवळपास 2.5 तास इतका हा युक्तिवाद केला. त्यानंतर आता त्या त्यांनी मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांना प्रतिवाद करण्यासाठी, तो युक्तिवाद खोडून काढण्यासाठी महेश जेठमलानी हे आता रिजॉइंडर देत आहेत, आपला मत मांडतायत किंवा त्यांचे मुद्दे खोडून काढतायत. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? आता इतके तर सगळे मुद्दे उपस्थित केले गेलेले होते ठाकरेंच्या वकिलांकडून. आता महेश जेठमलानींचा नेमका युक्तिवाद काय आहे प्रशांत? काही तांत्रिक कारणामुळे प्रशांतपर्यंत आपण पोहोचत नाहीयो, पण आता ज्या प्रकारचा मुद्दा उपस्थित केलेला आहे वकील कामत यांचा मुद्दा खोडताना महेश जेठमलानी असं म्हणाले की महाविकास आघाडी स्थापन नेमकी कुठल्या परिस्थितीत झाली. महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या आधी शिवसेना ही भाजपच्या सोबत निवडणुकीच्या पूर्वी युती करून गेलेली होती. निवडणुका पार पडल्या, जनतेनं भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांना कौल दिला, पण त्यानंतर शिवसेनेनं आपली आयडिओलॉजी सोडली आणि केवळ सत्तेसाठी म्हणून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे मतदारांना वाऱ्यावर सोडलं एक प्रकारे, आणि मतदारांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आयडिओलॉजी जी होती शिवसेनेची त्या आयडिओलॉजीपासून सुद्धा शिवसेना दूर गेली आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला. ही बाजू शिंदे गटाच्या वकिलांकडून मांडण्यात आली आणि ही आयडिओलॉजी त्यांनी सोडलेली आहे हे निवडणूक आयोगाच्या समोर ठसवण्याचा प्रयत्न सुद्धा आता महेश जेठमलानी यांच्याकडून झालेला आहे. प्रशांत पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय अपडेट? आणि अजूनही युक्तिवाद सुरूच आहे. या सगळ्या याच्यामध्ये
या सगळ्या याच्यात जर बघितलं आपण तर अत्यंत हे महत्त्वाचं ठरतंय की या घडीला अजूनही सुनावणी सुरूच आहे आणि सुनावणीच्या माध्यमातून एक प्रकारे जे दुसऱ्या माळ्यावरती आपल्याला तिथे काही हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे एक दोन व्यक्ती तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि होऊ शकतं सुनावणी संपत आहे का हे सांगणं या घडीला कठीण आहे, पण हालचाली पाहायला मिळत आहेत आपल्याला. आणि या घडीला जर बघितलं तर निश्चितपणे यातून कुठेतरी काय बाहेर पडतं या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान ज्या पद्धतीचा युक्तिवाद झालेला आहे. या युक्तिवादामध्ये आतापर्यंत जर बघितलं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, महेश जेठमलानी यांचे सर्व मुद्दे गेल्या सुनावणीच्या वेळी झाले ते सगळे युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आज कपिल सिब्बल यांनी 1 तास 20 मिनिटं साधारणतः युक्तिवाद केला. त्यानंतर देवदत्त कामत जे दुसरे वकील आहेत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी यावरती युक्तिवाद केला आणि त्या सगळ्या याच्यावरती आता महेश जेठमलानी रिजॉइंडरच्या माध्यमातून हे सगळा मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः होऊ शकतं थोड्याच वेळात या संदर्भात सुनावणीच्या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे की काय, पण अजूनही हालचाली सुरू आहे पाहायला मिळतंय. समोर जे दुसरा माळा जो दिसतोय तिथे काहीतरी हालचाली सुरू आहे, पण आता होऊ शकतं जेव्हा वकील बाहेर पडेल तेव्हाच आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. पण या घडीला अजूनही युक्तिवाद सुरू आहे अशी माहिती मिळत आहे. पण प्रशांत, आजचा दिवस इतका महत्वाचा होता, कपिल सिब्बल यांनी वेळ मागून घेतलेली होती, इतका मोठा युक्तिवाद त्यांनी केलेला होता. मग इतक्या युक्तिवादाच्या नंतर कपिल सिब्बल काहीच न बोलता माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया न देता गेले, याचा काय अर्थ घ्यायचा? गेल्या वेळी यामागे जर बघितलं का त्यांच्यामुळेच आजची तारीख पडली होती असं म्हणावं लागेल. एक तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळी ते जेव्हा युक्तिवाद करत होता आणि युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांना अचानक त्रास जाणवायला लागला आणि त्रास जाणवल्यामुळे त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती केली की खास करून यामध्ये की ही जी सुनावणी आहे पुढे ढकलण्यात यावी आणि आम्हाला अतिरिक्त 2 तासाचा कालावधी देण्यात यावा. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आज ही सुनावणी होती, पण त्यांचं होऊ शकतं या संदर्भात निश्चितपणे कपिल सिब्बल यांचे वकील स्पष्ट करेल की त्यांना अचानक का जावं लागलं. पण त्यांनी आज जवळपास 1 तास पेक्षा जास्त आपला युक्तिवाद केला. त्यानंतर त्याची संपूर्ण पुढची धुरा जी आहे ते देवदत्त कामत यांनी हँडओव्हर केली. देवदत्त कामत यांना हँडओव्हर केली आणि ते केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगून बाहेर पडलेले आहेत. या संदर्भात त्यांच्या वकिलाच्या वतीने काहीतरी खुलासा करण्यात येईल. पण हे महत्त्वाचं आहे की ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत न बोलता निघून गेलेले आहे. नक्कीच माध्यमांशी ते आज काहीच बोललेले नाहीत. इतका महत्वाचा दिवस होता खरं तर आजचा, आणि अजून सुद्धा सुनावणी सुरू आहे. 2.5 तासांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे, पण तरी सुद्धा सुनावणी पूर्ण झाली नाही. दोन्ही बाजूंनी आज जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे आणि शिंदे गटाकडून आम्हीच कशी मूळ शिवसेना आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला निवडणूक आयोगाच्या समोर. आता निवडणूक आयोग कुठले मुद्दे गृहीत धरतं, कायद्याच्या कसोटीवरती कुणाची बाजू ही अधिक सक्षम आहे हे आपल्याला कळेलच निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाच्या नंतर. पण निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय हा 26 तारखेच्या नंतर सुद्धा येऊ शकतो अशा प्रकारची चर्चा होती. प्रशांत, केवळ निकालाच्या साठी म्हणून तो दिवस राखीव ठेवला जाऊ शकतो का, आणि आजची संपूर्ण सुनावणी पूर्ण केली जाऊ शकते, दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण केला जाऊ शकतो, असं घडू शकतं का? ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगातील जे सूत्र आहेत आमचे ते सूत्र सांगताय की होऊ शकतं आगामी पुन्हा 1 तारीख पडण्याची शक्यता आहे आणि ती तारीख 26 जानेवारी नंतर असेल आणि आज कुठल्याही प्रकारचा निर्णय येणार नाही अशा प्रकारची देखील सूत्रांनी माहिती दिली होती. त्यामुळे शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. यावरती निश्चितपणे अंतिम निर्णय हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल, पण ज्या पद्धतीने शक्यता व्यक्त केली जात आहे की होऊ शकतं अतिरिक्त पुन्हा एक सुनावणी होईल आणि त्यानंतर निश्चितपणे साधारणतः निर्णय घेतला जाईल. यासाठी त्यांनी जे सूत्रांची जी माहिती आहे त्यामध्ये आज कुठल्याही प्रकारचा निर्णय येणार नाही हे स्पष्ट करतात. त्यामध्ये सोबत सूत्रांनी ही माहिती दिली होती की आगामी मुंबई महानगरपालिकेची समजा निवडणुका घोषित होत असेल, जे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घोषित होतात, तर घोषित होत असेल तर त्यामध्ये जर बघितलं तर ते सिम्बॉल जे आहे, जे बाळासाहेबांची शिवसेना यांना जे सिम्बॉल मिळालेला आहे ढाल तलवार, तो सिम्बॉल, आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जो सिम्बॉल मिळालेला आहे मशाल, या सिम्बॉलच्या माध्यमातून ती निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगावर अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही आहे की तुम्ही या
निश्चित कालावधीमध्येच उत्तर द्यावं आणि अशा प्रकारची कुठली गरज देखील नाही आहे. कारण की 2021च्या LJP लोक जनशक्ती पार्टी निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावरती अनेक स्पष्टतेने केंद्रीय निवडणूक आयोगाने आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. अनेक गोष्टी त्यामध्ये स्पष्ट झाल्या होत्या. त्याच गोष्टींच्या आधारावरती हे स्पष्ट करता जाऊ शकतं की केंद्रीय निवडणूक आयोगावरती कुठल्या प्रकारचं बंधन आपल्याला लादता येणार नाही की तुम्ही निश्चितपणे याच दिवसात कालावधीत आणि याच कालावधीत उत्तर द्यावं आणि याच कालावधीत निर्णय द्यावा. कारण जर दावा केला असेल की सुप्रीम कोर्टामध्ये जो सुनावणी आहे 14 फरवरीला त्याच्यापूर्वी निर्णय देऊ नका अशा प्रकारची मागणी ठाकरे गटाच्या वतीने म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली होती. पण प्रशांत मुद्दा हा सुद्धा आहे की आता राज्यामध्ये कुठल्याही क्षणी म्हणजे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. अगदी मुंबई महानगरपालिका निवडणूक असेल, राज्यातल्या इतर महानगरपालिका निवडणुका थांबलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या ज्या चिन्हावरती लढवल्या जाणाऱ्या निवडणुका आहेत, राज्यातल्या मिनी विधानसभा निवडणुका म्हणून ओळखल्या जातात, त्याच्या आधी याचा फैसला व्हावा अशी या दोन्ही पक्षांची कदाचित मागणी असू शकते. तर त्या अनुषंगानं मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना नेमकी कोणाची याचा फैसला होऊ शकतो की मग टेम्पररी आता त्या दोघांना जी चिन्ह दिलेले आहेत, नावं दिलेली आहेत, त्याच्यावरतीच पुढचे काही दिवस काढले जाऊ शकतात. बरोबर आहे. जोही निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता तो निर्णय अजूनही अंतरिम आहे. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हा निर्णय अंतरिम राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की BMCच्या म्हणजे व्यक्त केली जात आहे या घडीला. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की नवीन तारीख मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी माहिती दिली आहे की होऊ शकतं नेक्स्ट डे नवीन तारीख मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अजूनही स्पष्टपणे जे संकेत प्राप्त होत आहे, शक्यता व्यक्त केली जात आहे की नवीन तारीख मिळेल. तारीखीचा उल्लेख लवकरच करण्यात येईल. पण अजूनही सुनावणीच्या दरम्यान आता अंतिम एक अपडेट टप्प्याची येते सुनावणी आपल्याला. असल्याची माहिती देवदत्त कामत आणि महेश जेठमलानी यांच्यामध्ये जे शाब्दिक चकमक झालेली होती त्याच्या संदर्भातले हे अपडेट आहेत. देवदत्त कामत यांच्या प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरती आक्षेप घेतलेला होता आणि त्या आक्षेपाच्या नंतर प्रतिनिधी सभा अंतिम निर्णय घेऊ शकते अशा प्रकारचं उत्तर देवदत्त कामत यांनी दिलेलं आहे. देवदत्त कामत यांनी सांगितलं होतं की प्रतिनिधी सभेचं बहुमत हे आमच्या बाजूने आहे, म्हणजे ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यामुळे पक्ष सुद्धा हा ठाकरेंच्या बाजूने आहे असा त्याचा अर्थ होतो. मी माझ्या पद्धतीनंच बोलणार असं म्हणत त्यांनी उत्तर दिलेलं आहे महेश जेठमलानी याला. महेश जेठमलानी आक्षेप घेतलेला होता. दोन्ही या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झालेली होती. निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागत होता. प्रशांत, अपडेट. माझ्यासोबत काही शिवसेनेचे नेते इथे आलेले आहेत. दिल्लीचे प्रमुख आहेत मंगत रामजी. क्या संकेत है आपके पास, क्या जानकारी है? सुनवाई खत्म हो गई है और बाहर ला रहे हैं साहब. मैं सुनवाई खत्म हो गई है. सुनवाई पूरी खत्म हो गई है. नहीं पूरी नहीं, डेट लगी है अभी. डेट लगी है. क्या डेट मिलेगी? अभी पता लग जाएगा. अभी पता लग जाएगा. क्या संकेत मिल रहे हैं? वकील कुछ बाहर आ रहे हैं, उनसे भी बात हो रही है. काही वकील बाहेर येताना पाहायला मिळत आहे. त्यांना विचारूया आपण की साधारणतः काय तारीख पडण्याची शक्यता आहे, काय निर्णय आला सर? काही कुछ एनी डेट सर? चल रहा है. अभी वकील म्हणता है अभी भी चल रहा है. साहब आ रहे हैं. मैं साहब अनिल देसाई साहब से बात हुई आपकी? अनिल देसाई साहब से और क्या बात हुई आपकी? बाहर आ रहे हैं. बाहेर आले. त्यांचे जे इथे प्रतिनिधी आहे शिवसेनेचे दिल्ली प्रदेश प्रमुख आहे मंगत रामजी, ते सांगताय की अनिल देसाई थोड्या वेळात बाहेर येतील. याचं त्यांनी तेही असे म्हणतात की सुनवाई पूर्ण झालेली आहे. होऊ शकतं थोड्या वेळात सर्वच नेते खास करून अनिल देसाई असो किंवा इतरही नेते असो ते बाहेर पडण्याची शक्यता आहे. स्टुडिओ नक्कीच. आता ही थेट दृश्य आपण बघतोय दिल्लीतल्या निवडणूक आयोगाच्या बाहेरची, जिथं शिवसेनेचे काही पदाधिकारी बाहेर आलेले आहेत, काही वकील सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की सुनावणी ही पूर्ण झाली आहे. सुनावणी पूर्ण झाली असेल तर मग पुढची तारीख पडली आहे का किंवा अंतिम निर्णयासाठी आता निवडणूक आयोगानं आपला निर्णय राखून ठेवलेला आहे का, या संदर्भातला खुलासा पुढच्या काही मिनिटांमध्ये होऊ शकेल. कारण तिकडे सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे. आपण थेट जाऊया. प्रशांत, काय अपडेट?
घडामोडींना वेग आलाय, कारण की ज्या पद्धतीनं त्यांचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत त्याचमुळे असं म्हणावं लागेल. हे जे दिल्ली प्रदेश प्रमुख आहेत त्यांना आपण संपर्क केला, त्यांनी सांगितलं होतं की सुनावणी संपलेली आहे, होऊ शकतं थोड्याच वेळात तारीख निश्चितपणे मिळेल. काय तारीख असेल त्याचा खुलासा लवकरच केला जाईल. पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की अनिल देसाई बाहेर येत आहे. आप लगातार यहाँ पे आ रहे हैं, क्या लगता है आपको जो उद्धव ठाकरे को ही ये चुनाव चिन्ह मिलेगा? बिल्कुल, ये जो चिन्ह मिलेगा ये शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव बाला साहब ठाकरे जी को मिलेगा और सत्य की जीत होगी। सत्य की जीत होगी यानी शिंदे जी को नहीं मिल पाएगा? नहीं, सत्य की जीत होगी। आपको क्यों लगता है कि आपकी जीत होगी करके? ये तो सदियों से चला है कि देर लग सकती है लेकिन अंत में सत्य की जीत होगी। शेवटी सत्याचा विजय होईल असा दावा हे शिवसैनिक जे करत आहेत ते करत आहेत. जे दिल्ली प्रदेशचे शिवसैनिक आहे इथे सलग जेवढ्या सुनावणी होतात त्या दरम्यान इथे असतात. थोड्याच वेळात आपल्याला हालचाल पाहायला मिळेल. समोर जे प्रशांत केंद्रीय त्यांना निवडणूक विचारा, आयोगाची इमारत दिसते ज्या त्याच्या दुसऱ्या माळ्यावरती प्रकारची सुनावणी होती. सध्या होऊ शकते. अवस्था शिवसेनेची झालेली आहे, दोन गट, एक शिवसैनिक म्हणून त्यांच्यासाठी हे किती दुःखदायक आहे हा सगळा जो सामना सुरू आहे. जिस तरह से शिवसेना में दो गुट पड़ गए हैं, एक शिंदे गुट और एक उद्धव ठाकरे गुट, इससे आप एक शिवसैनिक को क्या लगता है? आप मूलतः काफी सालों से शिवसेना से जुड़े हुए हैं. इससे हमें कोई फर्क नहीं पड़ता। शिवसेना माननीय उद्धव बाला साहब ठाकरे जी के साथ है और देश के करोड़ों शिवसैनिक उनके साथ मजबूती से खड़े हैं। करोड़ों सैनिक, लेकिन आप एक जब बाला साहब थे, जब वो शिवसेना प्रमुख थे, उसके बाद उनके जाने के बाद में अगर शिवसेना में दो गट पड़ते, किसको किस तरह से देखते? अगर आप नेता है ठीक है, लेकिन आप शिवसैनिक के नाते अगर सोचते तो क्या? शिवसैनिक तमाम माननीय उद्धव बाला साहब ठाकरे जी के साथ हैं। शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण अतिशय महत्त्वाचं हे आहे की थोडू शकतं त्यांनी जसा दावा केला आहे की प्रशांत, तुम्ही सुनावणी आता संपलेली ह्या आहे, सगळ्या होऊ सुनावणीच्या शकतं थोड्याच वेळात. दरम्यान निवडणूक आयोगाच्या तिथे होतात का सुनावणी? तुम्ही ऐकलीये का सगळी? काय काय महत्त्वाचे मुद्दे होते? आप अंदर गए थे, आपने सुनावणी जब चल रही थी अंदर सुनी क्या आपने कुछ? हाँ, मैंने सुनी जब कपिल सिब्बल साहब बहस कर रहे थे, मैं तब गया था। जब कपिल सिब्बल साहब थे तब बहस कर रहे थे, क्या मुद्दे उन्होंने बताए? अभी आपको जल्दी पता लग जाएगा, जल्दी पता चल जाएगा. आणि कारण की प्रयत्न असा आहे त्यांचा की अनिल देसाई हे ब्रीफ करतील. होऊ शकतं सुनावणी संपल्यानंतर अनिल देसाई बाहेर येतील आणि ते सगळे मुद्दे सांगतील. एक जे प्रोटोकॉलनुसार ते मुद्दे सांगत नाही, ते म्हणतात की मी कपिल सिब्बल जेव्हा सुनावणी युक्तिवाद करत होते त्यावेळी मी आतमध्ये होतो आणि आता थोड्या वेळासाठी बाहेर आलेलो आहे. पण निश्चितपणे अनिल देसाई आता बाहेर पडतील, त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे आणि अनिल देसाई निश्चितपणे पत्रकारांसोबत चर्चा करतील आणि काय काय झालं हे निश्चित सांगतील. विलास, पण प्रशांत, आजच्या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्या गोष्टीच्या भोवती सातत्यानं फिरत राहिला, प्रतिनिधी सभा. ही प्रतिनिधी सभा अतिशय महत्त्वाची आहे शिवसेनेच्या सगळ्या रचनेमध्ये, हे स्पष्ट झालं. 3 तास ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवाद आज झालेला आहे. आता शिंदेचे वकील युक्तिवाद करणार आहेत आणि त्यामुळे महेश जेठमलानी हे आज 3 तासाच्या या युक्तिवादाला कसं खोडून काढतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला या युक्तिवादाच्या दरम्यान. महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुद्धा उडालेली होती. अखेर निवडणूक आयोगाला याच्यात हस्तक्षेप करावा लागलेला होता आणि आता महेश जेठमलानी नेमके कुठले मुद्दे उपस्थित करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. 3 तासांपेक्षा जास्त काळ हा युक्तिवाद आतापर्यंत झालेला आहे. ठाकरेंच्या वकिलांचा सुरुवातीला या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली आणि त्यानंतर मग देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. युक्तिवाद त्यांच्या बाजूने केलेला आहे आणि आता महेश जेठमलानी कदाचित उभे राहू शकतात. आपण त्या संदर्भातले जे अपडेट येतील त्याच्याकडे जाऊया. पण प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊया. प्रशांत, आजच्या या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान प्रतिनिधी सभा हा शब्द अनेक वेळा या युक्तिवादाच्या दरम्यान ऐकायला मिळाला, ज्याचं बहुमत हे सध्या ठाकरेंच्या बाजूने आहे. मुळात शिवसेनेच्या संपूर्ण रचनेमध्ये या प्रतिनिधी सभेचं महत्त्व काय आहे? प्रतिनिधी सभा किती लोकांची आहे आणि आत्ताची स्थिती त्याच्याबद्दलची काय?
बरोबर. या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान प्रतिनिधी सभा हा शब्द वारंवार विचारला गेला आणि प्रतिनिधी सभा हा वारंवार उल्लेखित केला गेला दोन्ही गटाकडून. एकीकडे शिंदे गटाच्या वतीने, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील हा उल्लेख केला गेला. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की याच्यात प्रतिनिधी सभा जी आहे ही धोरणात्मक निर्णय घेणारी शिवसेनेची सर्वोच्च सभा आहे आणि त्यामध्ये जर बघितलं त्या प्रतिनिधी सभेचा बहुमत जी संख्या आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे आहे. हे त्यांनी कागदोपत्री मांडलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. त्यामुळे प्रतिनिधी सभेचा जो महत्त्व आहे किंवा प्रतिनिधी सभेचा जे उल्लेख वारंवार केला झालेला आहे तो मुद्दा आता खास करून महेश जेठमलानी यांनी कसा खोडून काढलेला आहे हे देखील पाहावं लागेल. जेव्हा महेश जेठमलानी बाहेर पडतील त्यावेळेस निश्चितपणे ते उत्तर देतील. पण ह्या घडीला जर बघितलं आपण तर इथे थोडीशी हालचाल होती. जर बघितलं तर त्यांचे काही शिवसैनिक इथे आले होते. त्यांनी म्हटलं होतं, त्यांचा दावा होता की सुनावणी संपलेली आहे. आपण त्यांना थेट प्रश्न देखील विचारला होता. ते म्हणाले की कपिल सिब्बल यांच्यासोबत आम्ही त्यांचा युक्तिवाद ऐकलाय. आम्हाला काही फरक पडत नाही की शिंदे वेगळे झाले तरी आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसैनिकसोबत राहीन. पण प्रतिनिधी सभेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्यावरती निश्चितपणे काहीतरी दिशानिर्देश सुप्रीम कोर्ट खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाने द्यावा असा प्रयत्न दोन्ही गटाचा असणार आहे. विलास, या सुनावणीमध्ये ठाकरे गटाच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले त्याच्यातून असं दिसतंय की शिंदे गटाच्या वकिलांकडून किंवा एकूणच ही सगळी राजकीय घडामोड घडत असताना प्रतिनिधी सभेचं बहुमत ते शिंदे गट आपल्या बाजूनं करण्यामध्ये अपयशी ठरला. त्याचबरोबर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्या जिल्हाध्यक्षांच्या 28 जिल्हाध्यक्षांच्या प्रतिज्ञापत्रांच्या संदर्भात सुद्धा आक्षेप घेण्यात आला. ते प्रतिज्ञापत्र घेतले गेले नाहीयेत. ज्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद नव्हतं त्यांना सुद्धा ते दिलं गेलं. म्हणजे असे अनेक ज्या लूपहोल्स आहेत त्याच्यावरती बोट ठेवण्याचा प्रयत्न आज ठाकरेंच्या या पक्षाकडून करण्यात आला, त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला. कुठंतरी तयारी कमी पडली असं वाटतंय आतापर्यंतच्या सुनावणीच्या दरम्यान ठाकरे गटाच्या सगळ्या युक्तिवादाच्या समोर. ठाकरे गटाने म्हटलंय की आम्ही लाखो करोडो रुपये खर्च करून आम्ही ते सगळे पुरावे तयार केले आहे. प्रतिनिधी सभेचे पुरावे तयार केलेले आहे. जवळपास 20 लाखापेक्षा जास्त आम्ही कागदपत्र, प्रतिज्ञापत्र, शपथपत्र दिलेले आहे. आणि त्यामुळे आणि दुसरीकडे जर बघितलं तर या शिंदे गटाच्या वतीनं फक्त नावं देण्यात आले असा दावा खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं याच प्रिमासेसमध्ये हे जे समोर केंद्रीय निवडणूक आयोग दिसतंय याच केंद्रीय निवडणूक आयोग प्रिमासेसमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं ट्रक भरू कागदपत्र येताना आम्ही बघितलेले आहे इथे. त्यामुळे त्यांचा दावा कितपत खरा ठरतो कारण की त्यांनी जे परिश्रम घेतले ते त्याला न्याय मिळतो का हे केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे ठरवणार आहे. कारण की बॉल जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. दोन्हीकडून दावे होत आहेत पण या दाव्यांमध्ये आम्ही अनेकदा फक्त साधारणतः कागदपत्र जे आलेले आहेत साधारणतः जे शिंदे गटाच्या वतीने आलेले आहे ते साधारणतः एका गाडीमधून किंवा कारमधून आलेले आहे. पण इथे ट्रकच्या ट्रक कागदपत्र उतरताना आम्ही बघितलेले आहे जे आम्ही सत्य तिथं दाखवले देखील आहे की अनेकदा ज्या ट्रक येतात त्या ट्रकमधले कागदपत्र हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते. तर ते त्या गटाच्या आधार म्हणजे 20 लाख साधारणतः कागदपत्र देण्यात आले होते. त्या तुलनेत 10 लाखापेक्षा जास्त कमी कागदपत्र हे साधारणतः शिंदे गटाच्या वतीने देण्यात आले होते. त्यामुळे त्याचा उल्लेख देखील प्रतिनिधी सभेच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यावरती आता केंद्रीय निवडणूक आयोग निश्चितपणे काय उत्तर देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच मी येतो तुमच्याकडे या संदर्भातले अपडेट्स घ्यायला. पण आपल्या हाती एक महत्त्वाची बातमी येते. उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री यांची स्पीड बोट ही अचानक बंद पडली. त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत हे थोडक्यात बचावलेत. मांडवा ते मुंबई असा प्रवास करताना त्यांची स्पीड बोट ही भर समुद्रात बंद पडली. तात्काळ दुसरी स्पीड बोट ही बोलवण्यात आली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सुरक्षित आहेत पण ते थोडक्यात बचावलेत अशी बातमी सुद्धा आपल्या हाती येते. भर समुद्रात त्यांची स्पीड बोट बंद पडल्यामुळे त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला होता की कसं जायचं. पण अखेर दुसरी स्पीड बोट बोलवण्यात आली आणि त्यानंतर त्यांना सुरक्षितरित्या तिथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. मांडवा ते मुंबई असा प्रवास करत असताना त्यांची ही स्पीड बोट भर समुद्रात बंद पडली होती. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.